हॅलो हाय नमस्कार। आज खूप सुंदर एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। क्रिस्पी पोटॅटो बॉल्स एकदम मस्त रेसिपी आहे, पण पटकन होणारी आहे। मुलांना टिफिनसाठी हवे किंवा अचानक गेस्ट येणार असेल तर त्यांच्यासाठी आहे। करूया कशी सुरुवात करायची ती। इथे मी 3 ते 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि थोडंसं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता ते जे आपण ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण पाण्यामध्ये डिप करून पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते ब्रेड आपण असे ओले करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला बॉल बनवण्यासाठी थोडी बाइंडिंग मिळेल। आता इथे मी 4च घेतले कारण का आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये करणार आहोत त्यानुसार आपल्याला ब्रेडचं प्रमाण हे ठेवायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 उकळलेले बटाटे टाकून घेतले। बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत, ते असे किसून किंवा कुस्करून कुठच्याही पद्धतीने तुम्ही ते असे घेऊ शकता। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याच्यात थोडासा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे छोटा चमचा, धणा पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। एक चिमूटभर अगदी हळद घेतलेली आहे। आता हे सगळं आहे ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे। सगळं काही व्यवस्थित ब्रेड आणि बटाटा आहे तो व्यवस्थित असं कुस्करून सगळे मसाले त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत। अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा कुठे असं जाडसर राहिला असेल तर तो तुम्ही व्यवस्थित आत्ताच असा कुस्करून घ्यायचा आणि पूर्णपणे व्यवस्थित एक मोठासा चांगला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। इथे पाण्याचा वापर वगैरे कसलाही काहीही करायचा नाही आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया। जर आपल्याकडे कधी पाहुणे येणार असतील तर अशा पद्धतीने हे प्रिपरेशन करून तुम्ही ठेवून दिलत ना फ्रीजला स्टोअर करून, तरीसुद्धा तुम्ही पटकन कोणी आल्यानंतर लगेच असे गरमागरम क्रिस्पी बॉल तयार करून देऊ शकता। किंवा टिफिनसाठी करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री ही तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी पटकन सकाळी नुसते फ्राय करून दिले तरीसुद्धा एकदम छानपैकी आपले ते बॉल्स तयार होतात। त्याच्यामुळे अगदी झटपट होणारी आणि पटकन टेस्टी अशी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीची ही आहे आपली रेसिपी। त्यामुळे तुम्हाला जर हे बॉल छोट्या साईजमध्ये करायचे असतील किंवा असे जरा मोठे मी आता दाखवले तेवढ्या पद्धतीने करायचे असतील तर तशा पद्धतीने केले तरीसुद्धा चालतील। हे असे आपण तयार करून ठेवून द्यायचं आहे। इथे मी सगळे बॉल अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। तेल गरम होतंय तिथपर्यंत आपण हे जे बॉल तयार केलेले आहेत त्याला ब्रेड क्रममध्ये कोटिंग करून घेऊया। त्यामुळे इथे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे थोडासा। आता आपण हे एवढ्याशाच तेलामध्ये छानपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण हे सगळे बॉल्स आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। इतकी सुंदर रेसिपी आहे ना। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जर चीज ॲड करायचं असेल, लहान मुलांना चीज आवडत असेल तर तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता। फक्त चीज टाकताना एवढं लक्षात ठेवा की ते आतमध्ये बरोबर राहिलं पाहिजे, नाहीतर फ्राय करताना सगळं चीज बाहेर येऊन मेल्ट होऊ शकतं। त्याच्यामुळे आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग करून तुम्ही ते चीज टाकू शकता। असंच अलगद थोडंसं बाहेर वगैरे करू नका, कारण का मग फ्राय करताना सगळे बॉल्स आपले फुटू शकतात। त्याच्यामुळे व्यवस्थित असं स्टफिंग झालं पाहिजे जर चीज टाकायचं असेल तर। आणि अशा पद्धतीने छानपैकी आपण सगळीकडनं व्यवस्थित असे गोल्डन क्रिस्पी आपले हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने आपले मस्तपैकी एकदम पोटॅटो क्रिस्पी बॉल्स तयार झालेले आहेत। रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की हे क्रिस्पी बॉल्स तयार करा आणि तुमचे कसे बनतायत मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। थँक्यू।